भास्कर जाधव तुम्ही केलं आहे, तुमच्यावर 5 वर्ष तुम्हाला जेलमध्ये डांबणारा कायदा. हे कुठल्या भास्कर जाधवचं या देशामध्ये राज चालत नाही. आजही राज संविधानातच चालतं का? चंद्रकांत पाटलाचा 2 दिवसात माज उतरवणाऱ्या वकिलांपैकी मी एक वकील आहे. प्रशासन टाळाटाळ करत होते, तर आज DYSP सकट तुमच्या सगळ्या पोलिसांना अॅट्रॉसिटी कायद्याचं पुस्तक भेट देण्यासाठी मी आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे गरीब गरीब में शोर है, अरे गरीब गरीब में शोर है. अरे नीम का पत्ता कड़वा है, अरे नीम का पत्ता कड़वा है. अरे भास्कर जाधववर गुन्हा दाखल करा, अरे भास्कर जाधववर गुन्हा दाखल करा, अरे भास्कर जाधववर गुन्हा दाखल करा. अरे गरीब गरीब में शोर है, अरे गरीब गरीब में शोर है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, अण्णा जाधव पोलिसांना अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत सेक्शन 4च्या अंतर्गत सेक्शन 18A अंतर्गत अॅट्रॉसिटीचा स्पेशल सेक्शन आहे. अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये नो इन्क्वायरी नो अप्रुव्हल हा सिद्धांत अॅट्रॉसिटीच्या सेक्शन 18A. याच्यासाठी कोणत्याही इन्क्वायरीची आणि कोणत्याही अप्रुव्हलची DYSP साहेबांना आवश्यकता नसते. अॅट्रॉसिटीच्या संदर्भातले गंभीर गुन्हे हे तत्काळ नोंदवून घेतले पाहिजे. हा अॅट्रॉसिटीच्या सेक्शनचा सगळ्यात बेसिक त्याचा एजेंडा आहे. आणि सेक्शन 4च्या अंतर्गत जर पोलीस प्रशासन अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवून घेत नसेल, त्याच्यामध्ये टाळाटाळ करत असेल, तर पोलीस प्रशासनाला सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना 6 महिन्याची पनिशमेंट या कायद्या अंतर्गत आहे. म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती केलेली आहे की अॅट्रॉसिटी घडली की नाही घडली याचा न्याय निवाडा करण्याचं काम हे कोर्टाचं आहे, पोलिसांचं नाही आहे. आपण गुन्हा नोंदवून घ्या. जर आमचा गुन्हा नोंदवून घेतल्यानंतर आमच्याकडे त्याचे पुरावे नसतील तर कोर्ट आमचा फटकार मारेल आणि आम्हाला जी शिक्षा द्यायची ती देईल. त्यामुळे पोलीस प्रशासनाने न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये पोलिसांनी येऊ नये. पोलिसांनी गुन्हा नोंद करून घ्यावा. अण्णा एक प्रश्न आहे समाज माध्यम प्रतिनिधींशी. एक मिनिट. तक्रारीला उशीर होतो. अॅट्रॉसिटी हा कायदा दबलेल्या गरीब आणि अल्पसंख्य लोकांच्या संरक्षणाचा कायदा आहे. त्यामुळं गरीब माणसं, खेड्यापाड्यातली माणसं भीतीपोटी, सुविधांपोटी प्रस्थापितांच्या विरोधात तोंड उघडायची हिंमत करत नाहीत. जेव्हा त्याला संरक्षण दिलं जातं, हिंमत दिली जाते, तेव्हा तो पुढे येऊन आपली भूमिका मांडतो. त्यामुळे अॅट्रॉसिटीच्या सगळ्या प्रकरणांमध्ये असे कमी तुम्हाला पोलिसांनी किती दिवसाची मुदत दिलेली आहे किंवा पोलिसांना आम्ही आमच्या वतीने अल्टिमेटम दिलेला आहे. पोलिसांनी आम्हाला कोणताही अल्टिमेटम, आम्ही त्यांना 8 दिवसाचा वेळ. त्याच्यानंतर तुमची काय भूमिका असेल? आमची भूमिका 8 दिवसानंतर क्लिअर करू. अण्णा एक प्रश्न आहे की काल समाज माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भास्कर जाधव असं म्हणले की तुम्ही मुंडन आंदोलन ज्यावेळी केलं त्यावेळी ज्या समाजाचं भास्कर जाधव प्रतिनिधित्व करतात त्या समाजावरती तुम्ही काही बेताल वक्तव्य केलेत असा त्यांचा काल आरोप आहे. तुमच्याकडे क्लिप आहेत, त्यांना दाखवा. ते विधानपट्टू समजतात, ते एवढे हे समजतात ना आमदार आणि एवढ्या वर्ष त्यांना कळलं पाहिजे काय बोललं पाहिजे. तसं वाटत असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कायद्यानुसार. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.